पेट्रोल डिझेल टंचाई विरोधात शेतकरी आक्रमक झाले। बुलढाणा मलकापूर या मार्गावर रास्ता रोको करण्यात आलाय। ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्याने संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या। बुलढाण्यात पेट्रोल डिझेलच्या टंचाई विरोधात शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। डिझेल मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बुलढाणा मलकापूर महामार्ग रोखून आंदोलन सुरू केले। सध्या शेती मशागतीची मोठी धावपळ सुरू आहे, मात्र ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले। अत्यावश्यक सेवांसाठी 5% इंधन राखीव ठेवा। छत्रपती संभाजीनगरच्या तहसीलदारांचे पंप चालकांना आदेश देण्यात आले। छत्रपती संभाजीनगरातील सर्व पेट्रोल डिझेल पंप चालकांना अत्यावश्यक शासकीय सेवांसाठी इंधनाचा राखीव साठा उपलब्ध ठेवण्याचे आदेश तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालयाने दिलेत। 21 मे 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार सार्वजनिक हित आणि अत्यावश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी पंपांवरील उपलब्ध पेट्रोल व डिझेल साठ्यातील किमान 5% इंधन हे राखीव ठेवावे लागणार आहे। अत्यावश्यक सेवांसाठी 5% इंधन हे रिझर्व्ह ठेवण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत। त्या प्रकारचं पत्र तहसीलदारांनी दिले। तहसीलदारांनी पंप चालकांना या प्रकारचे आदेश दिलेले आहेत। कोल्हापूर जिल्ह्याला सोलापूरमधून डिझेलचा पुरवठा सुरू आहे। कोल्हापूर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। 2 दिवसांमध्ये सिच्युएशन पूर्ण कंट्रोलमध्ये येईल। कोल्हापूर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिली। डिझेलचे जे आहेत म्हणजे टँकर जे आहेत ते सोलापूरचं पाकणी म्हणून जे आहेत तर तिथून ते भरून देत होते, त्याच्यामुळे डिस्टन्स वाढले, त्याच्यामुळे तिथं यायला थोडासा उशीर लागतो। तिथे तसे कुठलेही साठ्यामध्ये आपल्याकडे काय अडचण नाही। तिथे फक्त जसं आपण मार्च मध्ये थोडासा पुरवठा आणि ह्याच्यामध्ये जो गॅप पडलेला होता त्याच्यामुळे म्हणजे पॅनिक बाईंगमुळे काही लोकांनी साठा करायला पण सुरुवात केलेली होती, त्यामुळे थोडासा डिमांड अँड सप्लाय मध्ये थोडासा फरक आहे। पण मला वाटतं ह्या 2 दिवसांमध्ये सिच्युएशन पूर्णपणे कंट्रोलमध्ये येईल। करवीर पंचायत समिती कार्यालयाला टाळं ठोकण्यात आलंय। दऱ्याचं वडगाव ग्रामस्थ आक्रमक झालेत। अधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये त्या ठिकाणी शाब्दिक चकमक झाली। रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याच्या निषेधार्थ दऱ्याचे वडगाव ग्रामस्थ आक्रमक झाले पाहायला मिळाले। गेल्या वर्षीपासून 12 ते 15 महिन्यात अजूनही या योजनेची मंजुरी मिळाली, पण त्या योजनेचे मास्टर निघत नाही। लोकांना मास्टर निघलं तर त्या योजनेचा पैसे मिळत नाहीत। या योजनेचा दृष्टिकोन काय आहे की रोजगार हमी योजनेअंतर्गत 15 दिवसात मागणी काम केलं ग्रामपंचायत की 15 दिवसात काम मिळालं पाहिजे। काम तर मिळतंय, मास्टर निघतंय, 6-6 महिन्यानं मास्टर निघतंय, पण 6-6 महिन्यानं मास्टर निघून त्या लोकांचे हजेरी मिळत नाही, त्याचे पैसे मिळत नाहीत, केलेल्या कामाचे पैसे मिळत नाहीत। ते कामाचे पैसे मिळायला 6-6 महिने वर्ष जाते। मग त्या लोकांनी काम करून खायचं काय, आज हा प्रश्न आहे। म्हणून आम्ही या पंचायत समितीला आज सर्व शेतकरी बंधूंना घेऊन या ठिकाणी आलेलो आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।